तुला हे लागले हे सुद्धा कळलं नव्हतं. एकदा बघू दे ना. अरे मला आणखीन कुठे लागलेलं नाहीये, पण हे ज्याच्या कोणामुळे झालंय ना त्याला आता मी सोडणार नाहीये. कोणामुळे झालंय? हा तोच माणूस असावा ज्याच्यामुळे गुलाबनी हे सगळं घडवून आणलंय. म्हणजे त्याला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती झालं असेल. शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. आणि तसं जर असेल ना तर ती व्यक्ती माझ्यावर पुन्हा हल्ला करायचा प्रयत्न करणार. बॉस, पण अशा वेळेला आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागेल, कारण ती व्यक्ती स्वतःचा चेहरा समोर येऊ देणार नाही. पण आपल्यासाठी ती खूप मोठी संधी असेल आणि आपल्याला त्या माणसाला लवकरात लवकर पकडायचं. आणि माझ्या आईच्या गुन्हेगाराला सुद्धा. येस बॉस. द्या काका. आज खूप दगदग झाली आणि तुमची औषधं घ्यायची वेळ झाली. मला असं वाटतं रूममध्येच आणि तुम्ही आराम करा. नाही ग, आज आपलं काम ठरल्याप्रमाणे झालं नाही. असं जरा वाईटच वाटतंय. आज नाही झालं तर आपण पुन्हा प्रयत्न करू. काय हरकत आहे? हां, तुम्ही आराम करा. तुम्हाला आता इतके दिवस आराम करत होतो म्हणून तर आपली सगळी बाहेरची कामं राहून गेली. शेवटी आपली कामं आपल्यालाच करायला लागतात. दुसऱ्यावर सोपवून चालत नाही. लक्षात येतं ना तुझ्या? हां, रक्त ते बघा. इकडेच म्हणजे चला चला बघूया आपण. अरे हे सगळं काय आहे? काय 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 कोणाला लागलंय का? हळद वगैरे इतका? अरे बोल ना, तुला लागलंय का? नाही ताई, काय झालंय? नाही मला नाही लागलंय. हळद मला लागलंय. तुला तुला कुठे? काय? केवढं लागलंय तुला तारिणी? नाही ताई, अरे अरे हे बघा. केवढं लागलं हे? मी कामातला फोन करतो. नाही नाही बाबा, गरज नाहीये. आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोय आणि तिला इंजेक्शन सुद्धा दिलंय. हो. अरे मग त्या काय डॉक्टरने ती काय जखम अशी उघडी ठेवली आहे? नाही नाही बाबा, अहो काय झालं, रक्त खूप वाहत होतं ना, ते थांबतच नव्हतं. म्हणून मीच त्याला सांगितलं हळद लावायला. मी ठीक आहे आता, तुम्ही नका काळजी करू एवढी. अगं पण एवढं कसं लागलं तुला? ते बाबा, आम्ही बेलसेनकडे गेलो होतो ना, काव्याला बघायला मुलगा येणार होता. कार्यक्रम छान झाला. अरे पण हे लागलं कसं ते सांग आधी. मग तिथून परत येताना ना हिला पूजेसाठी फुलं घ्यायची होती आणि मला तुमच्यासाठी औषधं घ्यायची होती. तर मी औषधं आणायला गेलो आणि ही फुलं घ्यायला गेली तेव्हा हिला ते पत्रा लागला तिथला. पत्र? हो हो, तिथे जरा त्या फुलवाल्यांच्या दुकानाच्या इथे पत्रा बाहेर आला होता, तो लागला जोरात. अगं केवढा? हा एवढा? हा, तुला खरंच पत्र लागलं? हो. तुम्हाला खोटं का वाटतंय ताई? नाही नाही, अगं खोटं वाटतंय म्हणून नाही म्हणते मी, पण आजूबाजूच्या गोष्टींचं भान ठेवणारी तू एवढ्या बेजबाबदारपणे वागशील असं वाटत नाहीये मला, म्हणून विचारलं. हा, काळजी घे ग बाळा. केवढं लागलंय बघ. हा, आणि तुला लक्ष देता येत नाही रे तिच्याकडे. केवढं लागलंय बघ तिला. नाही बाबा, मी औषध आणायला अरे मरो ती औषधापेक्षा तिचा जीव महत्वाचा नाहीये का? हा, केवढं लागलंय? अहो दया काका, शांत व्हा तुम्ही. आपली तारिणी एकदम स्ट्रॉंग आहे. रोज नवीन नवीन मोहिमा हाती घेते ती, बरोबर ना?
मोहिमा? काय कसल्या काय मोहिमा कसल्या काय? अहो मला म्हणायचंय की तारिणी स्ट्रॉंग आहे, जबाबदाऱ्या अंगावर ओढून घ्यायची सवय आहे ना तिला. पण कधी कधी तेच भारी पडू शकतं. आता हा प्रेमाचा सल्ला समज किंवा धमकी समज, पण तुला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे तारिणी. म्हणजे अगं घरावर किती संकट आहेत हे माहिती आहे ना तुला, आणि आपल्या घरावर अजून संकट येऊ नये ह्याच्यासाठी तूच प्रयत्न करतेस ना. पूजा करतेस, उपास करतेस, मग स्वतःची काळजी घ्यायला नको? आणि तुला फुलंच आणायची होती तर कोणाला तरी दुसऱ्याला पाठवायचं, स्वतः जायची काय गरज होती? काय ग तू? तू आपल्या घराचा आधार आहेस हे विसरू नकोस, आणि तो आधार खंबीर आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःची काळजी घे. तुम्ही नका काळजी करू ताई, मी स्वतःची काळजी घेईन आणि इथून पुढे असं घडूही देणार नाही. आय एम व्हेरी शुअर. ॲक्च्युली बाबा, तुमच्या औषधांची वेळ झाली आहे. मी आणली. नाही नाही, मी देते त्यांना औषध. अगं काळजी करू नकोस ते. काळजी घे स्वतःची. केदार लक्ष दे. चल त्या काका तुमची औषधी. मग जरा हो. या काळजीची आणि या प्रेमाची भीती वाटते मला, खास करून कौशिकीताईंची. म्हणजे तुला म्हणायचं की तुझ्यावर हा हल्ला कौशिकीताईंनी केलाय? कदाचित. खांडेकरांच्या फॅमिलीतली जी महत्वाची माणसं आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय अनालिसिस आहे? दयानंद खांडेकर, ते ज्या काळात एमएनएनचे सीईओ होते तेव्हा जेपीसी फॅक्टरीमध्ये घडलेली घटना बघता त्यांचा त्याच्याशी काही संबंध आहे का अशी शंका होती. मग पुढे काय झालं त्या शंकेचं? नेगेटिव्ह मॅम. ह्या आधी सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल रिसर्च केला होता, पण त्यांची ह्या सगळ्यात काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे हे आधी सुद्धा प्रूव्ह झालंय. कौशिकी खांडेकर. मॅडम ते फातिमा. क्लीन बॅकग्राऊंड मॅम, गुड हाय प्रोफाईल इमेज, आणि त्यांच्यावरती पण आम्ही लक्ष ठेवलं होतं, पण ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त अजून काहीच हालचाल नाही. आरसा जेव्हा खूप जास्त साफ असतो ना तेव्हाच डाग जास्त स्पष्ट दिसतात. हे तुम्हाला माहिती नाही आहे का तेवढी तसदीच घ्यायची नाही तुम्हाला? प्रयत्न सुरू आहेत मॅडम, टीम काहीच करत नाही अशातला भाग नाही. येस मॅम, वी आर ट्राईंग आवर बेस्ट. ओ रिअली? इफ दिस इज युअर बेस्ट तर तुमच्या केपेबिलिटीजवरच डाऊट आहे मला. आय नो दिस साऊंड्स हार्श, पण ही टीम जॉईन करताना तुमच्या टीमबद्दल जे ऐकलं होतं ना असं काहीच दिसत नाही आहे. ऑल आय वॉन्ट इज रिझल्ट. युवराज खांडेकरला कोणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, त्याचे कॉल्स टॅप करायला सांगितलेले, त्याचं काय झालं?